लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणुकीत 98.90% मतदान झाले. 13 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. छत्रपती संभाजीनगर विधान परिषद औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक 2026 साठी 13 मतदान केंद्रांवर 98.90% मतदान झाले. सकाळी 8 वाजेपासून एकूण 637 मतदानासाठी 13 मतदान केंद्रांवर मतदान झाले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 मतदान केंद्र तर जालना जिल्ह्यातील 4 मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात 23 पैकी 23 मतदान झाले. सिल्लोड तालुक्यात 42 पैकी 42 मतदान झाले. कन्नड तालुक्यात 38 पैकी 38 मतदान झाले. वैजापूर तालुक्यात 38 पैकी 38 मतदान झाले. खुलताबाद तालुक्यात 27 पैकी 27 मतदान झाले. फुलंब्री तालुक्यात 25 पैकी 25 मतदान झाले. गंगापूर तालुक्यात 33 पैकी 33 मतदान झाले. या सर्व ठिकाणी 100% मतदान झाले तर पैठण तालुक्यात 36 मतदानपैकी 35 मतदान झाले, म्हणजे 97.22% मतदान झाले. छत्रपती संभाजीनगर येथे 137 मतदानपैकी 132 मतदान म्हणजे 96.35% मतदान झाले. जालना येथे 90 मतदान आहेत, तेथे पूर्ण 100% म्हणजे 90 मतदान झाले. भोकरदन येथे 42 पैकी 41 मतदान झाले. अंबड तालुक्यात 61 पैकी 61 मतदान झाले. परतूर येथे 45 मतदानपैकी पूर्ण 45 मतदान झाले. एकूण 98.90% मतदान झाले. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाचे 97 मतदारांनी एका रांगेत येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारी मतदान केंद्रावर सुविधांबाबत वाद निर्माण झाला होता. भाजपाच्या एका नगरसेविकेला झालेल्या अपघातामुळे चालता येत नव्हते, तेव्हा व्हीलचेअरची मागणी केली असता ती सेवा मतदान केंद्रावर नसल्याने काही काळ शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती सुधारली व शांततेत मतदान पार पडले. महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांच्या गावात फुलंब्री येथे भाजपाच्या मतदारांनी एकत्र येत मतदानाचा हक्क बजावला, तर नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या पॅनलमधून निवडून आलेले नगरसेवक यांनी एका रांगेत येऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पक्षाच्या मतदारांची संख्या पाहता महायुतीचे उमेदवार सुहास शिरसाट यांनी आपला विजय होणार आहे असे माध्यमांसमोर सांगितले, तर भाजपच्या मतदारांची संख्या पाहता सूत्रानुसार सुहास शिरसाट हेच विजयी होणार आहेत असे सांगितले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्था छत्रपती संभाजीनगर व जालन्याची निवडणूक पार पडते आणि या निवडणुकीमध्ये मतदारांचा मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. कारण की मतदारांनी बघितलं की महायुती सरकार व भारतीय जनता पक्ष ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझा फॉर्म असल्यामुळं ही निवडणूक झाली आणि त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्याच्यामुळं मतदारांचा मला एकदम चांगलं पाठबळ आहे आणि नक्की मी विजयी होईल. अवघे काही तास उरलेत, मतदारांना काय आव्हान? मतदारांना माझं आव्हान आहे की मतदारांनी योग्य उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून सनी आपल्या भविष्यातील न्याय हक्कासाठी चांगल्या उमेदवाराला निवडलं पाहिजे. कारण की सत्तेचा दुरुपयोग करून आणि कोणालाही असं सत्तेवर निवडून दिलं नाही पाहिजे, तर मतदारांनी योग्य त्या व्यक्तीलाच निवडून दिलं पाहिजे असं मतदारांनी माझं आव्हान. ओके. अगर महाविकास आघाड़ी और एमआईएम अगर एक हो जाती थी तो नतीजा कुछ और निकलता था. ऐसी भी के लिए कोशिश कौन करेगा? अगर एक होना है तो कोशिश कौन करेगा? महाविकास आघाड़ी अगर मीडिया के सामने आकर कहती कि हमें इम्तियाज जलील साहब से बात करनी है, अगर इम्तियाज जलील साहब के मकान के ऊपर जाकर बात करते तो कुछ बात हो नहीं पाती थी. सिर्फ जो तो दूर से बैठे बैठे मजलिस में उनका साथ देना कहना ये गलत है. अगर साथ चाहिए तो हमारे सामने आकर खड़े रहना पड़ेगा और गुजारिश करनी पड़ेगी, अपील करनी पड़ेगी, दरख्वास्त करनी पड़ेगी कि इम्तियाज जलील साहब इस बार आप भी हमारा साथ दीजिए. तुम बीजेपी को नहीं हरा सकते, तुम्हें ताकत नहीं है बीजेपी को हराने की. औरंगाबाद के अंदर सबसे बड़ा विरोधी दल कोई है तो वो मजलिस इत्तेहाद मुस्लिम है. नहीं, पिछले बार जो है पिछले बार की बातें मत करिए. अभी मैं हूँ विरोधी पक्ष नेता, आज क्या है वो उसका नहीं जवाब नहीं मैं नहीं पिछले बार जो है शिवसेना को आपका वोट गया था, ऐसा आरोप लग रहा था. आज कॉर्पोरेटर हूँ, आज की बात करिए. नहीं, इस मर्तबा जो है आपने कैंडिडेट भाई देखिए, वो तो पिछली मरतबा शिवसेना जो तो हुकूमत में थी, आज कहाँ है? आज उनका हाल देखिए. आज उनका हाल अगर इस तरीके का है तो उनकी खुद की गलतियाँ. क्या उम्मीद है सर आपको आज?
आज तो यही उम्मीद है कि जमहूरियत को मजबूत करने के लिए दोनों जिले के कॉर्पोरेटर मजलिस इत्तेहाद मुस्लिमीन के हक में अब तो वोटों का इस्तेमाल करेंगे। ओके रेडी काय वाद झाला होता आतमध्ये? आमच्या नगरसेविका भगिनी आहेत सत्यभामा दामोदर शिंदे, त्यांचा एक महिनाभरापूर्वी अपघात झाला होता, त्यामुळे त्यांना चालता येत नाहीये. करिता आम्ही त्यांना व्हीलचेअरची व्यवस्था करावी असं 3 दिवसापूर्वी प्रशासनाने कळवलेलं होतं. आता या ठिकाणी आल्यानंतर मेन गेटवरती त्यांनी सांगितलं की व्हीलचेअरची व्यवस्था इथे नाहीये, तुम्हाला त्यांना तसंच घेऊन जावं लागेल. त्यामुळे आम्ही त्यांना खुर्चीवर बसून, आपण कदाचित मला वाटतं बघितलं असेल, आम्ही त्यांना खुर्चीवर बसून त्यांना उचलून आम्ही या ठिकाणी आणलं. आणि या ठिकाणी आणल्यानंतर आम्ही जेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोललो की व्हीलचेअरची व्यवस्था नाही आहे का, तर ते म्हणले आम्ही व्हीलचेअरची व्यवस्था केलेली नाही आहे. ते म्हटलं मग एखादी ॲम्ब्युलन्स असेल, ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्यांच्याकडे व्हीलचेअर असते कुठल्याही ॲम्ब्युलन्समध्ये, ती व्हीलचेअर मागून घ्या. तर ते संबंधित अधिकारी बोलत आहेत की आम्हाला ॲम्ब्युलन्सचा नंबर नाही आहे, आमच्याकडे ॲम्ब्युलन्सचा नंबर नाही आहे. आणि आरेकारेच्या भाषेत म्हणजे अरेतुरेच्या भाषेमध्ये बोलायला लागले. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाच्या वतीने आहात, स्वतःचा व्यक्तीचा नाही तर स्वतःच्या पदाचा तरी तुम्ही कमीत कमी सन्मान ठेवा तुमचा स्वतःचा. अशा पद्धतीनं बोलणं बरोबर नाही. आम्ही या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आलेलो आहे आणि एका लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे. आणि आमच्या बहिणीला चालता येत नाही. कुठल्याही निवडणुकीमध्ये व्हीलचेअरची व्यवस्था करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, मॅन्डेटरी आहे. मात्र या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही आहे. आणि मला असं वाटतं की निवडणूक आयोगाच्या वतीने किंवा संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा अतिशय लाईटली हा सगळा प्रकार घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही या प्रशासनाचा निषेध करतो या ठिकाणी. आणि त्यांनी जेव्हा वैद्यकीय पथक बोलवलं तेव्हा वैद्यकीय पथकाकडे सुद्धा व्हीलचेअर नव्हती. म्हणजे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने ही जी निवडणुकीची तयारी केलेली आहे ही कुठलाही म्हणजे विचार न करता, काही विचार न करता या ठिकाणी फक्त येऊन बसायचं एवढंच त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे या प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. तुमच्या मतदाराला झालेला त्रास आणि त्यासोबतच अधिकाऱ्यांची कुठेतरी दुर्लक्ष, त्यावर काय करायची मागणी करा? आम्ही निवडणूक आयोगाकडे संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार करणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की अशा पद्धतीने जर एक लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीमध्ये जर असं होत असेल तर सामान्य ठिकाणी जेव्हा होताना त्यांनी दाद कशी मागावी आणि या इथून पुढे या प्रत्येक गोष्टीचे कमीत कमी त्यांनी जाण ठेवली पाहिजे. आणि व्हीलचेअर हे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे तुम्हालाही माहित असेल की प्रत्येक मतदान केंद्रावरती व्हीलचेअर ही कंपल्सरी असते आणि या ठिकाणी ते सगळं अपेक्षित आहे. नगरसेवकाला कसं आहे, आता आम्ही या ठिकाणी एक मतदार म्हणून आलेलो आहोत. भाजपचं प्रतिनिधी किंवा हे म्हणण्यापेक्षा एक मतदार म्हणून या ठिकाणी जेव्हा आम्ही आलेलो आहोत तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीनं वागणं अपेक्षित होतं. मात्र आता त्याची आम्ही तक्रार करू. या ठिकाणी वाद घालण्यामध्ये आम्हाला इच्छा नाही आहे, पण आम्ही त्याची तक्रार करून योग्य ठिकाणी त्यांना जे काही त्यांच्यावरती कारवाई करायला सांगू त्याचं आम्ही सरकारकडे अपील करू. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.